नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी हिंगोली जिल्ह्यातल्या या औंढा नागनाथ तालुक्यातील या जवळा बाजार बाराशे म्हणजे या राज्य महामार्गावर आहे. आणि या राज्य महामार्गावर सकाळपासून आदिवासी पारधी बांधव महिला असतील, पुरुष मंडळी असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी जमाव केलेला आहे. आणि या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन, या ठिकाणी रस्ता रोध देखील केलेला आहे. आपण कॅमेरामॅनला मी विनंती करेल की ह्या महिला या राज्य महामार्गावर या ठिकाणी बसलेल्या आहेत. आणि त्याचं कारण हे असंच आहे की एक तरुण, 30 वर्षीय तरुण या ठिकाणी या लगतच असलेला कॅमेरामॅनला मी विनंती करेल की हा बाजूचा कॅनल दाखवावा. या कॅनल मधून मागील 3 दिवसापूर्वी हा एक तरुण या ठिकाणी वाहून गेलेला आहे. या मैताचा जो शोध घेण्यासाठी प्रशासनाचे देखील प्रयत्न सुरू आहेत. मात्र कुठेतरी या ठिकाणी आदिवासी पारधी समाज बांधव या ठिकाणी रोष व्यक्त करीत आहेत. या तरुणाला या ठिकाणी मारून टाकून या ठिकाणी मृतदेह फेकल्याचा आरोप देखील या ठिकाणी या आदिवासी पारधी समाज बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि सकाळपासून हा जो महामार्ग आहे, राज्य महामार्ग, या राज्य महामार्गावर या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला असतील, या ठिकाणी पुरुष मंडळी असतील, या ठिकाणी रस्ता रोको देखील केलेला आहे. पोलीस प्रशासनाच्या गाड्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. या मृताची नोंद देखील या लगतच असलेल्या जवळा बाजार पोलीस चौकीमध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं प्रशासनाचे प्रयत्न देखील सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या या सूत्रांनी दिलेली आहे. आदिवासी समाज बांधव ज्या पद्धतीने आक्रमक झालाय, त्याच पद्धतीने मागील 3 दिवसापासून हा जो मृतदेह अजूनही सापडलेला नाहीये. मृतदेह जो वाहून गेलेला आहे तो आमच्या ताब्यात द्या, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी देखील या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांनी केलेली आहे. माझे सहकारी आकाश, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली.